नमस्कार मित्रांनो. सध्या आपण पाहतोय की गाईच्या व्यवसायात किंवा दूध व्यवसायात खूप मोठ्या अडीअडचणी येत आहेत. याला पर्याय म्हणून सध्या शेळीपालन व्यवसाय हा व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जात असून या व्यवसायामध्ये आता अनेक उच्च शिक्षित तरुणांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे साहजिकच विविध तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून शेळीपालन व्यवसाय आता केला जात आहे. अगदी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा देण्याची क्षमता या व्यवसायात असल्याने तरुणापासून शेतकऱ्यापर्यंत नक्कीच या सर्वांना याचा फायदा होणार आहे. शेळीपालन व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र सरकारने देखील महत्त्वाचे पावले उचलले असून त्याच पावलाचा भाग म्हणून राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू करण्यात आलेले आहे व या योजनेअंतर्गत 100 शेळ्याचा युनिट असलेले तर जास्तीत जास्त 15 लाख रुपये अनुदान वाटप केले जाणार आहे. त्यामुळे नेमके ही अभियान कसे आहे व अनुदान कसे दिले जाते याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. राष्ट्रीय पशुधन अभियान योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून 2014-15 या वर्षी चालू केली आणि यात सुधारणा 2021-22 या कालावधीत सुधारणा करून आतापर्यंत ही सुधारणा चालूच आहे. या योजनेचा प्रमुख उद्देश जर बघितला तर ग्रामीण भागातील तरुण तसेच शेतकरी स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच संयुक्त दायित्व गट आणि सहकारी संस्था या सगळ्यामध्ये पशुपालन व्यवसायाशी संबंधित उद्योजकता विकसित करणे हा आहे. या योजनेअंतर्गत एखाद्या अर्जदाराने 100 शेळ्या आणि 5 बोकडाचा युनिट प्रकल्प तयार केला तर त्याला 15 लाख रुपयाचा खर्च हा अपेक्षित असतो व या 15 लाख रुपये खर्चावर 50% म्हणजे 7.5 लाख रुपये अनुदान मिळते. हे अनुदान 2 टप्प्यामध्ये विभागून दिले जाते व यातील पहिला टप्पा हा जेव्हा प्रकल्प सुरू होतो त्यानंतरच मिळतो. हा दुसरा टप्पा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मिळतो. या योजनेचा लाभ हा ग्रामीण भागातील रहिवासी व्यक्तीला तसेच शेतकरी उत्पादक संस्था किंवा सहकारी संस्था, स्वयंसहायता गट, संयुक्त दायित्व गट इत्यादींना मिळतो. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालनाचा अनुभव किंवा अधिकृत प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. यामध्ये प्रकल्पाकरता बँकेकडून कर्ज मंजूर असणे किंवा स्वतःचा निधी दाखवणे गरजेचे आहे. जर व्यवसाय प्रशिक्षण नसेल तर अनुभवी पशुवैद्यक किंवा संस्थेची मदत घेणे यामध्ये आवश्यक आहे. या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला www.nlmudyammiत्र.in या पोर्टलवर जाऊन मोबाईल नंबरद्वारे OTP आधारित नोंदणी करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर अर्ज भरताना आधार कार्ड, पॅन कार्ड, KYC डॉक्युमेंट, बँकेचे कर्ज मंजुरी पत्र, प्रकल्प अहवाल, प्रशिक्षण घेतले असेल तर त्याचे प्रमाणपत्र, व्यवसायासाठी लागणारी जमीन मालकी हक्काची असेल किंवा भाडेपट्ट्याची असेल तर त्या संबंधीची कागदपत्र यामध्ये सादर करण्यात आलेल्या अर्जाची छाननी राज्यस्तरीय कार्यकारी समिती आणि केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून करण्यात येते आणि त्यानंतरच हा लाभ त्या लाभार्थ्याला दिला जातो. धन्यवाद.